किती मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपट्यून सगळे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आहे शनिवार आणि कुठे जायचं गेल्या आठवड्याभर सर्च करत होतो, इकडे जाऊ तिकडे जाऊ, कारण तुम्हाला माहितीच आहे पुण्यामध्ये पण भरपूर पाऊस जो आहे तो चाललेला आहे, त्यामुळे दूरची ठिकाणं काही जाता येणार नाही। तसं आम्ही प्लॅन करत होतो की लवासा वगैरे जायचं असं, पण तिकडे घाट पण लागतो आणि पाऊस पण खूप चालला आहे, म्हणून आमची काही हिंमत झाली नाही। म्हणून आम्ही अशा ठिकाणी जातो जिथे पिया खूप जास्त एन्जॉय करणार आहे। आणि म्हणजे काय ना की आम्हाला सकाळी 7-7:30 पर्यंत निघायचं होतं, पण रात्री इतक्या वेळा लाईट जात होती की झोप काही व्यवस्थित झालीच नाही आणि सकाळी म्हणजे आमच्या तिघांचेही डोळे असे लागले होते की आम्ही 8 वाजता उठलो डायरेक्ट। आणि मग आता तयारी वगैरे करून जवळजवळ 9:30 झालेले आहेत आणि विचार चालला आहे की येणाऱ्या 5-10 मिनिटांमध्ये आपण जे आहे घराच्या बाहेर पडलो पाहिजे, म्हणजे आपण जिथे कुठे जातोय तिथे आपण लवकरात लवकर पोहोचू। सो इथे तयारी वगैरे करणं चाललेलं आहे। म्हणजे मागच्या आठवड्यात पण असंच झालं, सॅटर्डे संडेला कुठेतरी जायचं म्हणून काही कुठे जाताच येत नाही, पावसामुळे काही इच्छा होत नाही। जरी गाडी असली, आपल्याकडे कार असली, तरी भीती वाटते की उगाच म्हणजे पाऊस एवढा चाललाय तर कशाला घराच्या बाहेर पडायचं असं। पण आता रोजचंच झालं या पावसाचे नाटकं, म्हणून म्हटलं चला यावेळेस कुठे ना कुठे गेलंच पाहिजे। सो आम्ही ना इकडे चाललो आहे पिंपरी चिंचवडला, जे सायन्स पार्क आहे ना, तर तिकडे आम्ही चाललेलो आहोत। सो असं सायन्स पार्क वगैरेमध्ये आम्ही पियाला या आधी कधीच नेलेलं नाही आहे, त्यामुळे म्हटलं तिच्यासाठी हा एक्सपिरियन्स जो असेल तो काहीतरी वेगळा असणार आहे। सो आम्ही ॲक्युरेट 10ला 5 किमी असताना घरातून बाहेर पडलेलो होतो, उठलो होतो, त्यामुळे घरून ब्रेकफास्ट वगैरे करणं काही शक्य नव्हतं, म्हणून आम्ही फक्त चहा घेतली होती आणि पियाला तेवढं दूध दिलं होतं। सो रस्त्यातलं जे आहे ते एक आमचं नेहमीच असं ठिकाण आहे जिथे छान मस्त जेवण मिळत असतं। सो आम्ही डिसाईड केलं की इथेच मस्त भरगतचा असा नाश्ता जो आहे तो करून घेऊयात, म्हणून 2-3 व्हरायटीचा नाश्ता जो आहे तो तिथे मागवलेला होता, केला आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात केली। जनरली पिया जी असते ना, म्हणजे ती मागेच बसते आणि पुढे जर तिला बसायचं असलं तर माझ्यासोबत येऊन बसते ती, पण आज एकटीच बसली होती सीट बेल्ट वगैरे लावून। आणि तिथे माझी लिपस्टिक होती डोअरमध्ये, तर तिथून घेऊन तिथे जी आहे ती ट्राय करते चालत्या गाडीमध्ये लावणं, आणि अशा पद्धतीने आमची लिपस्टिक लावली गेली आहे। म्हणजे तिला काही असं फंक्शन वगैरे पण असलं ना, तिला लिपस्टिक लावायला पियाला काही आवडत नाही एवढं जास्त, तिला असं वाटतं की होडी असतात ते असे धरून ठेवावे लागतात आणि मग तिला ते काही कम्फर्टेबल फील होत नाही। पण आज माहीत नाही तिचा मूड झाला होता आणि तिने स्वतःनेच ती लिपस्टिक लावली। अदरवाईज मी तिला असं मेकअपचे प्रोडक्ट कधीही असं गरज नसताना यूज करतच नाही। खूप काही स्कूलचं फंक्शन वगैरे आहे तेव्हाच मी तिच्यावर जे असते ते लावत असते, नाहीतर मग तिला लावतच नाही आणि तिलाही एवढं काही आवडत नाही। पण आज मी व्हिडिओ पण करत होती आणि तिलाही हौस आली, सो तिने लावलेली आणि रस्ता जो आहे तो पटापट संपला फायनली। शनिवार होता, एवढी काही जास्त ट्रॅफिक पण नव्हती रस्त्यावर, त्यामुळे पोहोचलो आम्ही। 1.5 तास लागला आम्हाला खातपीत तिथपर्यंत। सो इथं आम्ही आलेलो आहोत। तर इथलं जे आहे ना, तिकीटवर जे असतं ते सगळं असतं, म्हणजे 3 प्रकारचे इथे जे आहेत ते वेगवेगळे तिकीट्स जे आहेत ते आपल्याला घ्यावे लागतात। आम्ही तिघंही तिकीट एकसाथच घेतले होते। पार्किंग वगैरे चार्जेस नाही आहे तिथे, आणि हे पिंपरी चिंचवडमध्ये आहे। तुम्ही डायरेक्ट गुगलला टाकलं ना सायन्स पार्क म्हणून पिंपरी चिंचवड, की तुम्हाला तुमच्या घरापासून डेस्टिनेशन जे आहे ते मिळून जाईल। पण मी खरंच सांगते आणि रिकमेंड करते तुम्हाला, म्हणजे पियाच्या एजचे किंवा त्याच्यापेक्षा मोठेही तुमच्या घरामध्ये मुलं असतील किंवा लहानही असतील ना, घेऊन जा तिथे। आणि 3ही प्रकारचे, म्हणजे ते तारांगण आहे, 3D शो आहे, आणि नॉर्मल जे त्यांनी म्युझियममध्ये जशा वस्तू ठेवलेल्या असतात तसंही तिथे आहे। तिघांचे तिकीट घ्या, 180 रुपये पर हेड जे असतं ते तिकीट असतं, आणि लहान मुलं 12 वर्षाखालील मुलं असले तर आय थिंक 120 रुपये त्यांचं तिकीट आहे। हे बाहेरच असं जे आहे मोठं एक जेट हे जे होतं प्लेन ते तिथे ठेवलेलं होतं। सो पिया तर खूप एक्सायटेड होती की कसं असतं, आणि बरंचसं स्ट्रक्चर कसं मध्ये असतं त्यांनी ओपन करून ठेवलं आहे, त्यामुळे बघायलाही मजा येते। काही 2-4 फोटो वगैरे काढायचे असतील तर असे ॲस्ट्रॉनॉट वगैरे जे आहेत त्यांचे तिथे हे ठेवलेले आहेत, तिथे तुम्ही तुमची मान बाहेर काढून जसं आता पिया फोटो काढते तसं करून घेऊ शकतात। आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपणही मुलांसोबत एन्जॉय करून घेऊ शकतो।
तर 2 प्रकारचे तिथे शो होत असतात, हिंदी आणि इंग्लिश. आम्ही हिंदीचाच घेतला होता कारण तो 12 वाजेचा शो होता. म्हटलं मग नंतर आपल्याला निवांत फिरता येतं. एक जो इंग्लिशचा असतो ना, तर तो थोडा उशिरा असतो. तो आय थिंक 12:30 की 1 वाजता असा असतो तो. मग तेवढा वेळ इकडे-तिकडे फिरण्यापेक्षा आम्ही हिंदीचाच घेतला आणि हे असं डोमसारखं बनवलं आहे त्यांनी आणि पूर्ण असं छान वर पूर्ण स्क्रीनमधून दिसत असतं. ते दाखवणं अलाउड नव्हतं, नाहीतर मी तुम्हाला दाखवलं असतं. पण खूप छान एक्सपिरियन्स येतो मस्त. इथं बघायला भेटेल मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपट्यून सगळे ग्रह दिसायला भेटतील आणि मी खूप घाबरते. चला तर आमचं तारांगण बघून झालेलं आहे. 3D शो होता तोही बघून झालेला आहे. ह्या छोट्या-छोट्या काही क्लिप्स मी घेतल्या आहेत, त्या मी तुम्हाला आता दाखवते आणि जे काही आम्ही 2 जे शो बघितले त्याबद्दल तुम्हाला थोडं एक्सप्लेन करते, म्हणजे तुम्हाला आधीपासून माहीत राहील. सो जो डोम होता जिथे पिया सांगत होती सगळे ते ग्रह वगैरे जे असतात ना, ते अगदी कसला ग्रह, कुठून काय, कसा येतो, कोणाच्या काय, किती जवळ असतं, हे सगळं खूप अगदी डीपमध्ये जे आहे ना, आय थिंक 20 का 22 मिनिटापर्यंत ते चालत असतं आणि पूर्ण तुम्ही हिंदीमध्ये घेतलं असेल तर हिंदीमध्ये जे असतात ते तिथून त्यांचं सगळं रेकॉर्डिंग असते ते आपल्याला दाखवत असतात. पण खरंच असं वाटतं की तो एखादाचा ग्रह आहे आणि तो असं चालत असताना असं वाटतं की अरे तो आपल्याकडेच येतोय की काय, एवढं म्हणजे छान बनवलं आहे त्यांनी. सो पैसा वसूल ज्याला म्हणतात ना, तशा पद्धतीचा आहे. तुमच्यापैकी कोणी जाऊन बघितलेलं असेल तर नक्की कमेंट करा. म्हणजे माझ्या एकटीच्या रिव्ह्यूवरून नाही तर कोणी गेलेलं असेल तर त्याच्याही कमेंटवरून लोकांना कळतं की नाही चांगलं आहे म्हणून. आणि जो 3D शो आहे तो काही इतका वेगळा नाही, पण मी पहिल्यांदाच 3D शो बघितलेला आहे. खूप छान होता. असं वाटतं सगळ्या वस्तू अगदी आपल्या अंगावरच येत आहे की काय, असं होतं. चष्मा देतात ते घालायला आणि ते बघून झाल्यानंतर मग इथे जे काही असं म्हणजे म्युझियमसारखं असतं ना, तशा ज्या काही वस्तू होता की कारच्यामध्ये काय कसं असतं सगळं, बऱ्याच गोष्टी तुम्ही पुढेही बघा व्हिडिओमध्ये. तर इथे जो गेअर असतो ना, आता मला जरा चाललं आहे माझं की गाडी शिकायची म्हणून, तर मग पियाच्या पप्पांचं चाललं होतं की ती इथे गेअर आहे, पहिला गेअर, दुसरा गेअर, जरा टाकायची प्रॅक्टिस करून दाखव मला कसा टाकतात असं. कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण गाडीमध्ये साईडला बसलेलो असतो आणि थोडी जम्बलिंग झाली ना माणसांची की आपण साईडला बसून खूप शिकवण्याचा प्रयत्न करतो की असं करा, तसं करा, तुम्ही हे नाही करायला पाहिजे होतं. मग त्यांचं चाललं होतं की घे इथे मला करून दाखव असं तसं म्हणून. बऱ्याच छोट्या-छोट्या अशा नवीन एक्सपेरिमेंट आहेत जे मुलांना करायला खूप जास्त आवडतील. सगळेच बटणं दाबावेसे वाटतात तिथे गेल्यावर की हे बटन दाबल्यावर काय कसं होतंय, काय कसं ऑपरेट होतंय. आपण आपलेच हार्टबीट जे आहेत ते ऐकू शकतो. अशा पद्धतीचे छोटे-छोटे त्यांनी उपकरणं जे आहेत ते तिथे बनवून ठेवलेले आहे. मुलांना खूप जास्त इंटरेस्टिंग वाटतं. त्यामुळे वेळ खूप छान जातो आणि बऱ्याच नवीन गोष्टी बघायला मिळतात. खूप त्यांनी पोस्टर्स वगैरे लावले आहेत तिथे. पण इतकं वाचायला कुणालाच एवढा वेळ नसतो. आपण फक्त बटन दाबतो की असं होतंय, तसं होतंय आणि पुढे जात असतो. सो 2 फ्लोअरवर आय थिंक त्यांचं हे सगळं जे त्यांनी सेटअप केलेलं आहे. आणि हो, तिकडे ना पझल्स वगैरे पण आहेत जे लहानपासून मोठ्यांपर्यंत सोडवायला खूप जास्त मज्जा येते. सो एवढं जास्त क्वांटिटीमध्ये नाही आहे, कमी आहेत पण आहेत. खूप छान मज्जा येते तिथे. आणि बघा आता तुम्ही व्हिडिओ इथे पॉज करा आणि हे ना एक थ्रेड वर्क म्हणून असं काहीतरी त्यांनी केलेलं आहे आणि कुणाचा तरी फोटो आहे, मला लक्षात नाही एक्झॅक्टली नाव वाचलं होतं मी. एक डोळा बंद केला ना की तो फोटो मग जास्त अजून क्लिअर दिसतो. सो अशा पद्धतीने होतं आणि हे काही गार्डनिंगचं पण थोडं त्यांनी जे होते ते एक्सपेरिमेंट तिथे केलेले होते आणि बऱ्याचशा छोट्या-छोट्या अजून बऱ्याच वस्तू होत्या. पण एवढं सगळं रेकॉर्ड करणं आणि व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी अगदी छोटे-छोटे क्लिप्स जे आहेत ते तिथे घेऊन जे आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. नंतर असं हे मिररचं पण होतं. बरंच अजून वेगवेगळ्या टाईप्सचे मिरर होते पुढे की एका मिररमध्ये तुम्ही दिसताय, नंतर म्हणजे तुम्ही पुढे गेल्यावर दिसत नाही आणि मग खालच्या मिररमध्ये दिसतात. हे जसं तुम्ही पुढे बघताय. सो हे सगळ्या ज्या असं छोट्या-छोट्या ज्या आहेत ना, हे सगळं हे मुलांना खूप इंटरेस्ट जास्त त्यांच्यामध्ये येत असतो आणि वेळ खूप छान जातो. एक नवीन एक्सपेरिमेंट मिळतो. त्याच्यातून भरपूर स्टोरीज त्यांच्या क्रिएट होतात त्यांच्या फ्रेंड्सला सांगायला आणि मग नाहीतर आजी आजोबांचा फोन आला तर तेव्हा सांगायला. पिया तर घरी गेल्यानंतर एवढं तिच्या आजीला एवढं सगळं डिटेलमध्ये सांगत होती की असं असं होतं, तसं तसं होतं. सो एक नवीन शिकायला पण मिळतं आणि त्यांना पण त्यांचं जे आहे ते स्टोरीज पण बनतात छान अशा. सो हे काही असे मिरर्स आहेत जे मी तुम्हाला एका पटपट असं जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करते.
आम्ही 3 वाजता एक्झॅक्ट ना तिथून बाहेर निघालेलो होतो. तिथे कॅन्टीन वगैरे पण आहे खाण्यासाठी. सो जेवणाचंही तिथे तुम्ही जे आहे ते ऑर्डर करून खाऊन घेऊ शकतात. पण आम्ही लवकर यासाठी निघालो कारण माझा भाचा आहे ते पण इथे पुण्यामध्येच आता शिक्षणासाठी शिफ्ट झालेले आहेत, पिंपरी चिंचवडलाच. आणि डेस्टिनेशन त्यांचं म्हणजे अंतर काय एवढं जास्त नव्हतं. म्हटलं मग त्यांनाही भेटायचं आम्ही अचानक ठरवलं आणि म्हटलं भेटून जाऊया त्यांना. तर इथे आम्ही आलेलो होतो आणि इतका छान एरिया होता. ते पीजीमध्ये राहत आहेत ते, पण एरिया खूपच छान होता. एवढी घरं होती आणि खूप म्हणजे असं रिच असं जे होतं ना तो पूर्ण एरिया होता. मला बघून तर असं वाटत होतं की ओके अशा एरियामध्ये मस्त घर पाहिजे. बाहेर शांत पाऊस चाललेला होता बारीक बारीक, पण कुणाचाच काहीच आवाज नव्हता. मस्त होतं आणि बिल्डिंग्स वगैरे तिथे प्लांट्स वगैरे सगळ्या लोकांनी लावलेले. मी तर सगळं बघत होती की कशा कशा पद्धतीने आपण आपलं घर अजून डेकोरेट जे आहे ते करून घेऊ शकतो. प्लांट्सच्या जे आहे ते खूप छान म्हणजे खूप मस्त घर होतं. एक्झॅक्टली मला ते सोसायटीचं नाव वगैरे माहीत नाही, पण एक मोठी बिल्डिंग पण होती आणि मग त्यामध्ये अजून म्हणजे रो हाऊस वगैरे पण असे सगळे होते. मस्त वाटला तो एरिया आणि खूप कॉस्टली पण असेल असं मला वाटतं. तर त्यानंतर आम्ही लगेच भेटलो आणि निघालो. लास्ट टाईम जेव्हा मी माझ्या मामाकडे आम्ही आलो होतो ना त्यांच्या घरी, तर रिटर्न जाताना ह्याच रस्त्याने आम्ही जाणार होतो घरी, म्हणजे गेलो होतो. तर तेव्हा ना हेच आम्हाला दिसलं होतं आणि तेव्हाही घ्यायचा विचार चालला होता. म्हणजे मला कपडे धुण्यासाठी एक दगड पाहिजे. तसं तर मशीन आहे पण बरेच कपडे आपण हातानेच वॉश करून घेतो, जसे किचन टॉवेल्स वगैरे असतात. माझ्याकडे एक असा दगड आहे जो हळूहळू तुटतोय आता. तर बऱ्याच महिन्यापासून चाललं होतं माझं की घ्यायचं आहे. गावी पण मम्मीला सांगून ठेवलं होतं, पण त्यांच्याकडे काही कोणी विकायला येत नव्हतं आणि लकीली आता हे आम्हाला पुन्हा दिसलं. तर म्हटलं चला इथून घेऊया. तर एक छोटासा दगड घेतला आहे मी अगदी. त्यांनी लगेच आम्हाला खूप छोटा पाहिजे होता म्हणून पटापट तयार करून दिला त्यांनी आम्हाला आणि हा दगड घेतला. फक्त 250 रुपयाला हा एवढा दगड जो तुम्ही बघताय ते आता काम करताय ना तेवढा 250 रुपयाला आम्ही घेतला आणि घरी आलो. The next day. चला एक नवीन दिवस, एक नवीन सुरुवात, पण मात्र सेम पद्धतीने. पाऊस आजही चाललेला आहे आणि यात काय आता नवीन नाही, पण मला काळजी असते ती नेहमीच माझ्या झाडांची असते. त्यांची माती अजून सुकली नाही, पण लकीली इतका पाऊस होतो आहे. तसं आता त्यांच्यामध्ये जास्त पाणी मी पडू देत नाही आहे, पण इतकी गचगच अशी माती आहे ना, पण तरीही अजूनही एकही त्याचा पत्ता जास्त पावसामुळे गळलेला नाही आहे. सो लकीली ही एक गोष्ट खूप चांगली आहे. असे काही न्यूजपेपर मी त्यांच्या मातीच्या वर ठेवले होते, जेणेकरून मला असं वाटते की न्यूजपेपरमध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते न्यूजपेपर ॲब्झॉर्ब करून घेतील. आणि खरंच न्यूजपेपर ओला पण झाला, पण तो पूर्ण कुंडीला तर कोरडा करणार नाही. पण माझ्या मनाला शांतता मिळते की चला काही प्रमाणात का असेना, थेंब थेंब का असेना, थोडं पाणी माझ्या कुंडीतलं कमी झालेलं आहे. आणि सकाळी सकाळी इथे मस्त पिया तिच्या ज्या आहेत ना टॉईजसोबत खेळते. ॲक्च्युली हे जुने टॉईज आहेत आणि मी काय केलं ना, हा व्हिडिओ तुम्हाला सॅटर्डे संडेचा लवकर दाखवायचा होता मला, म्हणून याच्या आधीचा एक व्हिडिओ जो आहे तो मी उद्या तुमच्यासोबत शेअर करते. त्यामध्ये हे सगळे टॉईजची स्टोरी जी आहे ती तुम्हाला बघायला मिळेल. तर जुने टॉईज होते आणि ते निघाले होते म्हणून पिया खूप इंटरेस्ट घेऊन त्यामध्ये खेळत होती. तर मी आता स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. कारण काय होतं ना की पाऊस बाहेर असंच वातावरण आहे, खूप टाईमपास होतो आहे. म्हणजे माहीत नाही मला इतका टाईमपास होतो आहे ना माझा. ज्या हिशोबाने मी असा विचार केला होता की बुधवारची एक सुट्टी घेईल आणि त्या दिवशी काही ना काही एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न करेल ना, ते ह्या पावसाने सगळ्या त्या गोष्टीचा जो आहे माझा पूर्ण प्लॅनिंगचा सत्यानाश केला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. म्हणजे कारण कुठलंही DIY काही करायचं म्हटलं तर त्यासाठी छान वातावरण पाहिजे, नाही तर मग ते सुकण्यासाठीच एक एक्स्ट्राचा दिवस लागून जातो. त्यामुळे इच्छाच होत नाही आहे. असं वाटतं की म्हणजे झोपावंसंही वाटत नाही आता. तर स्टार्टिंगला वाटत होतं जेव्हा पाऊस पडत होता की झोपूयात मस्त, आता तेही वाटत नाही. असं वाटते की बस आजचा दिवस संपावा लवकर आणि उद्या छान ऊन पडावं. चला असो. तर मी आता इथे माझ्याकडे काही जास्त भाजीपाला होता आणि 2-4 गोष्टी होत्या अशा सगळ्या, त्यांचंच सगळं एकत्र भाजी बनवायचं ठरवलं. तर गवार होती, वांगी आणि बटाटे, त्यांना तेलात थोडंसं असं मस्त फ्राय करून घेतलं, थोडं शिजवूनच घेतलं जेणेकरून भाजी मग लवकर बनेल माझी. आणि हो, ही जुगाडवाली रेसिपी आहे. सो मी अगदी एक्सपर्ट नाही, याआधी मी कधी बनवलेली पण नव्हती, पण जशी बनली खूपच छान बनली होती. तर मी ते तुम्ही पाहिलं तसं तेलात थोडं परतून घेतलं होतं. कांदा, टमॅटो वगैरे सगळं जे होतं ते मी थोडं भाजून घेतलं आणि त्याची ग्रेव्ही जी होती ती बनवून घेतली. आणि त्यानंतर ना म्हणजे मी काय केलं होतं की जो आपला माझ्याकडे थोडा मसाला पडून होता, जो सुहाणाचा पनीर मसाला असतो ना, तर तो थोडासा पडून होता, 2 चम्मच असेल फक्त. तर तोही मी पाण्यात मिक्स करून नंतर त्या भाजीमध्ये थोडं म्हणजे फ्राय, जेव्हा मी तेलात सगळं मसाले परतून घेत होती ना तेव्हा मी तोही टाकून दिला होता. असं सगळं एकत्र करून भाजी खूप छान बनली होती. जेव्हा आपल्याकडे काही ऑप्शन नसतात तेव्हा असे सगळे ऑप्शन शोधायचे असतात. तर इथे बघा मी सगळं भाजल्यानंतर थोडे सुके मसाले घातले आणि त्यानंतर तो पनीर मसाल्याची पेस्ट त्यामध्ये घातली होती आणि जे काही मी परतून घेतलं होतं तेलामध्ये बटाटे वगैरे ते सगळं यामध्ये टाकलं. भाजी थोडीशी पातळच पाहिजे होती कारण जास्त सुकी भाजी मलाच आवडत नाही आणि अशा पद्धतीची भाजी बनवून तयार झालेली आहे.
आम्ही खूप दिवसापासून विचार करत होतो की इन्व्हर्टर घ्यायचं का असं. मागच्या वर्षी आमचं चाललेलं होतं, पण तो पावसाळा निघाला आणि मग काही मनावर घेतलंच नाही. आणि आता काल परवाच्या दिवशी जसं मी तुम्हाला सांगितलं, कालच्याही दिवशी आम्हाला निघायलाच उशीर झाला, कारण इतक्या वेळा लाईट जात होती, त्यामुळे झोपच काही होत नव्हती आणि ते डास चावतात ते वेगळी गोष्ट. सो म्हटलं चला ह्या वर्षी इन्व्हर्टर जे आहे ते बसवून घेऊया. तर अशा पद्धतीने आम्ही हे इन्व्हर्टर बसवून घेतलेलं आहे. लोकल दुकानातच आम्ही गेलेलो होतो आणि त्यांना सांगितलं, आणि कालच्या दिवशी ते ठेवून गेले होते, पण खूप संध्याकाळी मग ते ठेवून गेले होते, त्यामुळे कालच्या दिवशी इन्स्टॉल काही झालं नाही. म्हणून आज दुपारी आले होते ते, आणि आज संडे आहे, तर संडेला हे सगळं इन्स्टॉलेशन झालं आणि त्यानंतरची आता ही सगळी क्लिनिंग करून मला घ्यावी लागते. घरात काही नवीन काम करायचं म्हणलं ना, त्याची एक्साइटमेंट असते आपल्याला, त्याला यूज करण्याची एक्साइटमेंट असते, पण ते बनवून झाल्यानंतर जी काही क्लिनिंग असते ना, ती फक्त आपल्या बायकांनाच सगळी करून घ्यावी लागते. मग ते घरामधले जे काही घरात नवीन आलं आहे ते सगळे लोक यूज करतात, पण मात्र ही जी प्रोसेस आहे ना, ही फक्त आपण एकटेच याला सामोरे जात असतो आणि आपल्यालाच हे सगळं करावं लागतं. ड्रिलिंग वगैरे खूप झाली होती, त्यामुळे भरपूर अशी जे सिमेंट वगैरे आहे ते बरंचसं पडलेलं होतं. सो बराच वेळ मला लागला हे क्लीन करून घ्यायला, आणि त्यातल्या त्यात पावसाळा असल्यामुळे पुसल्यानंतर ते सुकत नाही, हा एक वेगळा प्रॉब्लेम असतो. चला असो, मी हे सगळं क्लीन केलं आणि त्यानंतर म्हटलं कुठे बाहेर जाणं होत नव्हतं संडे असूनही, काहीतरी काम जे आहे ते झालं पाहिजे. तर असा एक लाईट होता आमच्याकडे, मागे फर्निचरचं काम झालं तेव्हा एक्स्ट्राचा हा लाईट उरला होता. तर मग पियाच्या पप्पांचं म्हणणं होतं की एक मस्त असं तुलाही व्हिडिओमध्ये एक नवीन कलर येईल, ॲड होईल असं. तर असं तो येलो कलरचा लाईट आहे, मी लावून दाखवेल तुम्हाला. तर लावून देतो म्हणून असाच पडून पडून खराब व्हायचा, आणि त्यांना थोडंफार काम जमतं असं इलेक्ट्रिकचं जे काही करायचं असतं, वायर्स वगैरे हे ते समजतं त्यांना. सो त्यांनी ते सगळं तो लाईट लावून दिला. आता उजाडात एवढा दिसत नाही, पण रात्री म्हणजे एवढाच जरी ठेवला ना तरी खूप छान उजाड पडतं. सो ते झाल्यानंतर आता बघा असं वाटत होतं की वातावरण खूप छान आहे आणि आज काही संध्याकाळी पाऊस पडणार नाही असं वाटत होतं. कुठेतरी मस्त बाहेर चहा प्यायला जावं असा विचार आमचा चाललेला होता. तयारी करायला लागलो आणि हवामान झालं चेंज आणि पावसाला सुरुवात झाली आणि जाणं झालं कॅन्सल. म्हटलं घरीच चहा बनवूया आणि घरीच पिऊया. तर ही जी नेट अशा पद्धतीची होडायची आयडिया ही मला कमेंटमधूनच मिळाली. म्हणजे बऱ्याच वस्तू आपल्या डोळ्यासमोर असतात, पण आपल्याला काही सुचत नाही काय करायचं. तर आता काही माझ्या बाल्कनीमध्ये जास्त असं पाऊस येणार नाही आणि प्रत्येक वेळा मला झाडंही उचलून घ्यायची गरज पडणार नाही. सो चला मग या पावसासोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.